सो गुड मॉर्निंग मित्रांनो, कसे आहात सर्व? आय होप सर्व ठीक असाल. मित्रांनो, आज आहे संडे. कालच आपण आलो कर्नाटकवरनं रात्री आणि काल रक्षाबंधनच्या निमित्ताने काल मस्त घरी येऊन रक्षाबंधन सेलिब्रेट केला. पण एवढी गर्दी होती आणि एवढं ट्रॅफिक होतं रोडला की बस रे बस. तिकडनं आलो पटापट, पण इकडे तलोजावरनं घरी यायला 2 तास लागले आम्हाला. त्यामुळे खूप उशीर झाला आणि 8 वाजले बरोबर पोहोचायला घरी. मला पोचायचं होतं 5:30ला, पण मग थोडं उशिरा रक्षाबंधन सेलिब्रेट केलं. आणि आता गाडी बघा किती घाण झाली. मी आता ठेवलं हे बॉटल वगैरे आहे, पण आता जाऊया पहिलं गाडी साफ करून घेऊया. मस्त गाडी धुणाऱ्यांनी आज शॅम्पू वगैरे लावून गाडी धुतली आपली बाहेरनं. एवढी घाण होती गाडी, आज मस्त चकाचक केली गाडी. सो जाऊया पहिलं तर गाडी साफ करून घेतो आणि मग भेटतो. चला गाईज, गाडी मस्तपैकी साफ झालेली आहे. ते कपडा ठेवून देतो आता आणि मस्त चकचकीत गाडी झाली आतून. आणि चला गाडीला सेल्फ मारतो पहिलं. गाडी थोडी कोल्ड स्टार्ट करूया. अरे यार काय गरम होतंय, खतरनाक खतरनाक गरम झालं. पहिले AC लावूया बाबा. गाडी पण हवा करायला लागेल. मस्तपैकी गाडी चकाचक झाली आपली. आपले कस्टमर त्याच्यावरती फिदा असतं. गाडी आपली नीट अँड क्लीन असते आणि मला असं वाटतं की गाडी आपली लक्ष्मी आहे. सो ती स्वच्छच असली पाहिजे. बिकॉज ऑफ ती आपली लक्ष्मी आहे यार, त्यातनं आपल्याला पैसे येतात. सो ती साफसुथरं ठेवणं आपलं काम आहे. तर 1 मिनिट. सो झाली आहे गाडी साफ करून. 1 मिनिट मिरर सेटअप करतो. ओके, मिरर एकदम व्यवस्थित सेटअप करतो, कारण बाबा चारी साईडला गाडी चालवताना बघावं लागतं, नाहीतर. सो मिरर पण सेटअप झालेला आहे व्यवस्थित. आणि गणपती बाप्पाचं नाव घ्या. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कामाला सुरुवात करण्याऐवजी पहिलंच आपल्याला CNG भरावं लागणार आहे, कारण पेट्रोल आपली 4 कांडी आहे. कारण मी 1000 रुपयाचं पेट्रोल भरलं होतं तासगावमध्ये, कारण तिकडनं आपल्याला काल जाताना पेट्रोलच भेटलं नाही. परवा. सो जाऊया आता. CNG 3च कांडी आहे. पहिले CNG फुल करतो, मग लॉगिंग करतो. पहिले CNG पंपावर जाऊया, बघूया का CNG भरूया आणि मग बघूया कुठली ट्रिप लागते. चला. सो गाईज, आलोय आपण आता ठाण्याला. ठाणा विवियाना मॉलची इथे फर्स्ट राईड ड्रॉप केली आपण आणि आता चाललोय. सेकंड राईड पण भेटली आपल्याला एअरपोर्टची. सो जाऊया, कस्टमरला पिकअप करूया आणि ड्रॉप करूया, मग भेटतो. जरा घाईत आहे, चला घाईत आहे जरा. कस्टमरला वेटिंग करायला लावायला आपल्याला आवडत नाही. सो जाऊया पटकन कस्टमरच्या लोकेशनवर. 5च मिनिटावर होतं, 4च मिनिटं राहिले असतील. जाऊया पटकन आणि जिंजर हॉटेलच्या इथंच उभे जाऊया आणि त्यांना पिकअप करूया. चला. सो गाईज, आलोय आपण आता एअरपोर्टला. जस्ट आता क्लायंटला ड्रॉप केलं आणि चाललोय पार्किंगमध्ये. मित्रांनो, वाजलेत बरोबर 1:45. काय करू विचार करतोय, जेवण करून चालू करू. थोडा अर्धा तास रेस्ट पण होईल आणि 2 ट्रिप तर झाली. आता रेस्टची काय पण भूक लागली, कारण नंतर मग जेवायची इच्छा होत नाही. माहिती आहे, जेवण टिफिन आणलंय आज, टिफिन खायचं आहे. आणि मला असं वाटतं आपण जेवणच चालू करूया. गाड्या पण जास्त नाही, भेटून जाईल ट्रिप लगेच आपल्याला. सो चला जेवूया. पार्किंगमध्ये जातो, गाडी लावतो आणि जेवण करून घेतो पहिलं. चला. टर्मिनल 2चं आहे ना, आतमध्ये जायला यार काहीतरी केलं पाहिजे. इकडे एवढं खाली उतरून परत U-टर्न मारून जावं लागतं यार. वैताग येतो पार्किंगला जायला. चला लेट्स सी काय होतं, बघू. सो गाईज, आलोय पार्किंगमध्ये. जस्ट पार्किंगमध्ये आता पोहोचलोय. आणि मित्रांनो, आपल्याला बरोबर पार्किंग भेटले वॉशरूमच्या शेजारीच. म्हणजे काही टेन्शन नाही फ्रेश व्हायला पण. आणि एक्झिटचं कस्टमर पिकअप पॉईंटच्या पण बरोबर बाजूलाच आहे. नाही तर खूप आत जावं लागतं. मित्रांनो, काय माहिती काय झालं, अचानक खोकला चालू झालाय. खोकला नाही, घसा एकदम कोरड पडली आहे. कोरड पडते सारखं. पाणी खूप पितोय तरी पण कोरडच पडते. काय कळत नाही. तरी मी ते हनी टस वगैरे खाल्लं, पण काय फरक वाटत नाही. जाऊया फ्रेश होऊया आणि जेवण करूया. बघूया डब्याला काय आहे. चला.
जेवून घेऊया पटकन, वेळ वाया नाही घालवायचा. आज संडे आहे, संडेला मी जाणून बुजून लवकर काम करतो, कामाला निघतो, लवकर काम करतो म्हणजे कामाला निघतो का ते थोड्या वेळ सांगतो, पहिले जेवण करून घेतो. चला. सो गाईज आलोय आपण आता पनवेल कळंबोलीला, रोडपालीला आहे मी आता. आणि हा आहे आतमध्ये रोडपालीच्या समोरचा रोड. बुकिंग तर खूप पडत आहेत मित्रांनो, कुठले घेऊ काय कळत नाहीये. आणि मला जायचंय परत एअरपोर्ट साईडला. आपण सगळं पडतंय अंबरनाथ बदलापूर, खतरनाक रेट देतोय. पण आता जायचं नाहीये ना आपल्याला, कारण मरणाची ट्रॅफिक तर दिसतंय, त्यामुळे जायचं नाहीये आपल्याला तिकडे. ओके, सो लेट्स सी कुठली ट्रिप भेटते. आणि जेवण झालं, जरा हेवीच झालं आज जेवण यार. थोडं गाडीतनं उतरतो. एकच ऍप चालू होतो. नौपाडा बँड्रा टर्मिनल आहे वाटतं. चला बघू कुठली ट्रिप भेटते बघू, आणि मग हे करतो. चला, अंधेरी वेस्टला नाही जायचंय, नको, बेलवली पण नको. आज आता लोक निघाले ना, लोक आता निघाले आपल्या आपल्या घरी जायला, त्यामुळे बुकिंग खूप एक्सक्लुझिव्ह पडत आहेत. सो लेट सी कुठली बुकिंग भेटते आपल्याला. आपल्याला तर जायचं आहे एअरपोर्ट साईडला. एअरपोर्टच्या आजूबाजूची बुकिंग असेल तरी मी घेईन, पण हे कुठलं भलतंच वाजतं यार. सो लेट सी ब्रो. नेरूलला जाऊया. गेली. लेट सी कुठली बुकिंग भेटते. डोंबिवलीचीच येते सगळी. डोंबिवलीला जायचं नाही आपल्याला, डोंबिवलीला जाणं बंद केलंय आपण. सो बुकिंग घेत नाही मी तिकडच्या डोंबिवलीच्या. रस्ते खूप खराब आहे ना तिथले, त्याच्यामुळे. आणि आता बघूया कुठली आहे बाबा. शेतीच आहे. थांबा थोडा वेळ ना, एक काहीतरी बंद करतो, खूप कन्फ्युजन व्हायला होतं. अरे काय फालतूगिरी आहे. अरे बाबा, मजबूत कर ट्रॅफिक असणार आहे. एवढ्या बुकिंग्स वाचत आहेत अंबरनाथ बदलापूरच्या म्हणजे. सो लेट सी, बघूया. चला वाट बघतो. सर मित्रांनो, आपण आहे ना उबर बंद करू. उबर का रेट देत नाही, भिकारी सांगा रेट देतोय. आपण चालू करू ओलाच. काय डोंबिवली डोंबिवली डोंबिवली, एवढ्या लोक नाही जायचंय आपल्याला. परत तेच आपण आता जायचं आहे मुंबई अंधेरी ईस्टला, किंवा काय एवढं कमी द्यायला लागला. अंधेरी ईस्टला किंवा अशा कुठल्या तरी ठिकाणी जायचंय. सो लेट सी, बघूया. चला. कुळगाव, किती जण बदलापूरला राहतात पनवेल मध्ये, काय खरं ना. सो लेट सी, बघूया कुठली बुकिंग पडते. चला. सो मित्रांनो, आलोय आपण आता वाशीला. वाशी तुर्बे रोड वरती आहे, आणि जस्ट क्लायंटला ड्रॉप केलंय मागे APMC मार्केटला. सो वेट. सो जस्ट आता क्लायंटला ड्रॉप केलं APMC मार्केटला, आणि आलोय CNG भरायला. आताच भरून घेतो. थोडे हाय 4 कांडी, पण भरून ठेवतो म्हणजे काही टेन्शन नाही राहणार. मुंबईची जर ट्रिप लागली तर तिथे थांबायची गरज नाही. आज गर्दी सगळीकडे कमी आहे, रोडला जास्त आहे. रोडला आज वीकेंड पण आहे, आणि रक्षाबंधनमुळे लोक आता परत पण येत आहेत आज, त्यामुळे ट्रॅफिक खूप आहे रस्त्याला त्या मानाने. त्यामुळे आपले मी विचार केलेला होईल व्यवस्थित, पण नाही होणार. कट टू कट कशाला काम करायचं, त्यामुळे ट्रॅफिक लागले तर गडबड व्हायची. म्हणून म्हटलं CNG भरून घेऊ. अर्ध्या टाकीच्या पेक्षा 1 टाक कांडीच कमी आहे. आता पण भरायचं, नंतर पण भरायचं, एवढा जास्त फरक पडत नाही. CNG भरूया आणि हे करतो. आता मी आहे वाशी तुर्बे रोड, जो APMC मार्केटचा रोड आहे त्या रोडला आहे. आणि दरवेळी आपण तुम्हाला माहिती आहे मी इथेच येतो CNG भरायला, वाशिकला कुठे असेल तर, कारण हा पंप पटापट चालतो. 4-5 गाड्या लागतात इथे, 3-4 गाड्या तर लागतात. आता पण 3 गाड्या आहेत, आणि पुढच्या 3 गाड्या आपला, 3रा गाडीचा आपला नंबर आहे, त्यामुळे काही टेन्शन नाही, पटकन नंबर येऊन जाईल. सो चला CNG भरूया आणि जाऊया.
आणि पोट एवढं माझं काय झालंय काय कळत नाही मला ना. बहुतेक माझा ॲपेटाईट कमी झालाय खूप, आणि मी म्हणजे थोडं जरी जास्त खाल्लं ना तर मला एकदम डायजेस्ट होत नाहीये, काय माहिती काय. सो जेवण तर खूप कमी झालंय माझं. सो चला जाऊ दे, तो पार्ट नाही, आपल्याला काम करायचंय. अच्छा हां, दुसरी गोष्ट मला आता आठवलं, मी मगाशी म्हटलं संडेला मी विकेंडला काम का करतो. तर मित्रांनो, मला विकेंडला काम करायचं आहे ना, मला पहिल्यापासून सवय आहे. कारण ज्या प्रोफेशनमध्ये, सेल्स प्रोफेशनमध्ये मागील 12 वर्ष काम करत होतो, तिथे पण आमचा पूर्ण धंदा विकेंडलाच व्हायचा. म्हणजे विकेंडला ऑलमोस्ट 70% धंदा व्हायचा, 30% धंदा मी वीकडेजमध्ये करायचो. सो आता पण तसंच आहे, विकेंडमध्ये 70% नाही पण बऱ्यापैकी बिझनेस आमचा होतो, विकेंडला होतो माझा. त्यामुळे आणि विकेंडला आउट स्टेशनला किंवा बाहेर जाणारी लोक, फिरायला जाणारी लोक खूप असतात. सो त्या हिशोबाने आपल्या हॉलिडेज आणि हे सगळे हे करावे लागतात. सो नंबर पण लागेल बहुतेक आता आपला. आणि सो मित्रांनो, जस्ट आपण आलोय आता वाशीला, आणि CNG फुल केला मी, आणि वाशीला येऊन थांबलोय आता. वाशी कोपरखाना रोड आहे, वाशी प्लाझाच्या इथे येऊन थांबलोय. जेव्हा पण या साईडला येतो तर इकडेच येतो, आणि बुकिंग पडतायत सगळे जे नको आहे, जिथे ट्रॅफिक जास्त आहे त्या एरियातले, आणि सगळे अंबरनाथ, बदलापूर, कल्याणचे. यार एवढ्या लवकर जायचं नाही यार, आज संडे भाऊ, काम करू दे. तिकडे गेलं की मग काम करायची इच्छा होत नाही, मग घरी जाऊशी वाटतं. ट्रॅफिक तर नाही दाखवते, पण तिकडे गेलो ना मग मी घरी जाणार. त्यामुळे आणि टार्गेट पूर्ण पण नाही झालं अजून, टार्गेट पूर्ण करायचं आहे आधी. 1-2 एका ट्रिपमध्ये व्हायला पाहिजे आता टार्गेट. सो त्यासाठी आपल्याला जायचं एअरपोर्ट साईडला. अंधेरी एसटी जरी भेटते ना तरी घेऊन निघेल मी, पण अंधेरी एसटी पडली पाहिजे. JW मॅरियट पडत होती, मी उचलायचा प्रयत्न केला, लोकधारा नो ब्रो. उबरला रेट कमी देते पण पडेल बहुतेक असं मला वाटतं. उल्हासनगर नो ब्रो, पाम बीच वरून किती राहिली रेटिंग. या चक्करमध्ये रेटिंग उतरून जाते यार, फालतूगिरी आहे. बुकिंग तर खूप आहेत आज, खूप म्हणजे खूप आहेत. सगळे एवढे सगळे उल्हासनगर, अंबरनाथवाले इकडे राहतात नवी मुंबईला. आला आज बऱ्याच गाड्यांना सुट्टी आहे ना, त्याच्यामुळे बिझनेस चांगला आहे आज. तर मला हे सांगायचं होतं, झालं ह्याला आपण शांत करू. कांदिवली 797. सो मला हे सांगायचं होतं, संडेच्या दिवशी मी काम यासाठीच करतो. संडेच्या दिवशी माझा एक्सपिरियन्स असा आहे की काम चांगलं होतं जरा. सो त्यासाठी मी काम करतो संडेला, आणि का फटाफट पण होतं. जिथे रोज 12 तास, 8 तास, 10 तास लागतात, त्या कामाला 7-8 तासात होऊन जातं आपलं टार्गेट पुरं. तर असं आहे. बुकिंग पडतात, मी पहिला बुकिंगवर कॉन्सन्ट्रेट करतो. जी पण चांगली बुकिंग भेटेल ती घेतो आणि मग निघतो. मग बोलूया चला. सो गाईज, फायनली भेटली आपल्याला ट्रिप टर्मिनल 2 ची. टर्मिनल 1 आली, ती मी उचलायला गेलो, उचलली नाही. टर्मिनल 2 आली, ती उचलली, निघणार तेवढ्यात कॅन्सल झाली. बरेच मधल्या ट्रिप पडल्या, अंबरनाथ, बदलापूर, कल्याण, डोंबिवली. त्यानंतर ट्रिप लागली आपल्याला आता टर्मिनल 2. अमाऊंट बघितली नाही, काय नाही, मी तसंच उचलली आहे. आणि टर्मिनल 2 दिसलं, डिजिटल आहे, कॅश आहे, ते पण नाही बघितलं. म्हटलं चला आपल्याला जायचंच आहे असं पण तिकडे. सो चला, क्लायंटच्या 4 मिनिटाच्या अंतरावर दाखवते क्लायंटचं लोकेशन. जाऊया, क्लायंटला पिकअप करूया आणि पोहोचूया टर्मिनल 2 ला, आणि मग भेटूया. सो मित्रांनो, आलोय आपण आता. मित्रांनो काय झालं. सो गाईज, आलोय आपण एअरपोर्टला. जस्ट कस्टमरला ड्रॉप केलाय आणि आता चाललोय पार्किंग मध्ये. पहिलं तर बंद करतो जरा, फ्रेश होईल. सो आता चाललोय पार्किंग मध्ये आणि थोडं फ्रेश व्हायचं. फ्रेश होऊन मग ऑनलाईन करणार आहे, कारण वाजले 6:15. ऑलमोस्ट टार्गेट आपलं पूर्ण झालंय, आणि घरी जास्तपर्यंत एक्सेस होत गेलं, काय टेन्शन नाही आपल्याला. सो आता घराकडची ट्रिप घ्यायची आहे. डायरेक्ट लागली तरी काय टेन्शन नाही, आपल्याकडे CNG आहे. आणि वाया लागली तरी काय टेन्शन नाही, आपल्याकडे CNG आहे. सो जाऊया, फ्रेश होऊया, एक 10-15 मिनिटांनी मग ऑनलाईन करूया. चला. मी आहे ना लास्ट 2 म्हणजे
जवळजवळ 3-4 दिवस झाले जेव्हा ऑनलाईन काम करतोय ना मी. 3-4 दिवस म्हणजे लास्ट 2 दिवस तर मी नव्हतंच इथे. बघितलं असेल तुम्ही, कर्नाटकमध्ये होतो काल परवा. आणि आज म्हणजे कर्नाटकला जायच्या आधी आणि आज म्हणजे कंटिन्यू 3-4 दिवस आहे ना मी परत माझ्या जुन्या रुटीनवर आलो. आता जो रुटीन फॉलो करतोय ना मी कामाचा, हा रूट जो फॉलो करतोय, रूट पण आणि रुटीन पण, हा मी जुना रुटीन आहे माझा. मी असंच काम करायचो, याच रूटने करायचो. त्यामुळे काम पण परफेक्ट होऊन जायचं माझं आणि टायमात व्हायचं. थोडासा वेळ एक्स्ट्रा लागत नाही, लागतो, पण आरामशीर काम होतं आणि चांगले ट्रिप्स भेटतात, चांगले पॅसेंजर भेटतात चांगल्या एरियात गेलं की. आणि त्यामुळे गाडीचा पण त्रास होत नाही आपल्याला. गाडी पण चालवणारे व्यवस्थित ड्रायव्हर असतात त्या एरियांमध्ये, त्यामुळे त्रास नसतो कुठल्या गोष्टीचा. मी ज्या एरियांमध्ये जातो बुकिंग्स घेऊन, सो असं आहे. आणि बिझनेस पण आपला होतो. सो आता जाऊया चला आतमध्ये आणि हे करूया, ट्रिप फ्रेश होऊया पहिलं तर. चला. सो आलोय आता मी बदलापूरला शेवटची ट्रिप घेऊन. आणि आता वाजलेत बरोबर 11:15. जस्ट ड्रॉप केली हेंद्रेपाड्यामध्ये आणि आता चाललोय घरी. मित्रांनो, जसं मी मगाशी म्हटलं, 7 वाजता मी होतो एअरपोर्टला. त्यानंतर जवळजवळ आज दिवसभरात जेवढा धंदा झाला त्याचा अर्धा धंदा मी या 3 तासात केलाय मित्रांनो. 3 तासात 3 ट्रिपा केल्या, 3.5 तासात 3 ट्रिपा केल्या. पण चांगली अर्निंग झाली. आणि पहिलं तर गेलो एअरपोर्टवरनं डायरेक्ट सीवूडवरनं ठाण्यावरनं बदलापूर, अशा 3 ट्रिप कंप्लीट केल्यात आता. आणि कंटिन्यू ट्रिप पडत होत्या, त्यामुळे काय मी केलं नाही, पटपट ट्रिप मारत गेलो. आणि अशा प्रकारे आजचा दिवस कामाचा आणि आपलं सर्व एंड झालेला आहे. आता घरी जायचं मस्तपैकी. घरी फिश बनवली आहे, जाऊन फिश खायची. आणि मित्रांनो, आपण काय श्रावण वगैरे पाळत नाही, त्यामुळे काही टेन्शन नाही आपल्याला. नॉनव्हेज खाऊ शकतो आपण. सो जाऊया घरी, जेवण वगैरे करूया आणि निघूया उद्या परत सकाळी. लवकरच निघायचं आहे. सो आजचा ब्लॉग इथेच एंड करतो. प्लीज आवडला तर नक्की सबस्क्राईब करा. जर माहितीपूर्वक वाटला तर लाईक करा, शेअर करा प्लीज. थँक्यू. Thank you.